100% सत्य आहे. संस्थेची हानी केली जाते हे लक्षात आल्यानंतर जसं निवडणूक आयोगाला संविधानामध्ये अनन्य साधारण महत्व हे निवडणूक आयोग ह्यालाच म्हणजे कुठेतरी विकलांग करण्याचा प्रयत्न झाला. सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, सगळ्या ज्या एजन्सीज आहेत, त्याचा वापर सत्ताधारी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करतात. म्हणजेच संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने वोट चोरी झाली आहे, ज्या पद्धतीने SIR लागू झाली आहे ठाण्यामध्ये, कोण कोणाची सही मारताय कळत नाही, पण मतं मात्र गाळ होत आहे. तिथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सांगतात की तुमचा फॉर्म तर तुम्ही सही करून दिलाय, तर तो म्हणतो माझ्या घरी झाले नाही, तुम्ही सही द्यायला किंवा मी सही केलेलं नाही, माझी घर तपासणी झाली नाही, मतं करून त्याला काय म्हणायचं. आणि असे अनेक उदाहरणं मी दिली. आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या जे संविधानप्रेमी आहेत त्यांच्या हे फिट बसलाय की संविधानालाच हात घालतो. आता यांची सनद रद्द केली होती असेल सनद, काय गुन्हा केला होता संविधानाविरुद्ध? एका वकिलाची सनद रद्द करणं हे किती मोठं आहे. त्यामुळे संविधानाच्या मूळ गाभ्यालाच त्यांना हात घालायचा आहे, इथला द्वेष पसरवायचा आहे, इथे सूड घ्यायचा आहे. आणि ह्यांना शेवटी इथली जी व्यवस्था आहे ती धर्म आधारित आहे. इथला जो सर्व धर्मनिरपेक्ष भारत आहे तो बाजूला काढून ह्यांना ह्यांच्या मताचा भारत